आता बातमी आहे मुंबईतल्या गोरेगावमधनं। मुंबईतल्या गोरेगावमध्ये राडा झालेला होता आणि या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी कारवाई केलेली आहे। एकूण 10 जणांना या संदर्भात अटक झाल्याचं बघायला मिळते आणि ही या सगळ्या घटनेची चर्चा देखील होती। मात्र पोलिसांनी आता कारवाईची पावलं वेगाने टाकलेली बघायला मिळतात। एकूण 10 जणांना यामध्ये अटक झाल्याचं आता बघायला मिळते। ही राड्याची घटना जी आहे ज्याच्याबद्दल गेल्या काही दिवसांमध्ये म्हणा कालपासून या संदर्भात चर्चा बघायला मिळाली। हल्लेखोरांच्या बेकायदा घरांवर बुलडोझरही चालवण्यात आलाय। शोभायात्रेवर हल्ला करण्यात आलेला होता गोरेगाव पूर्वमधल्या संतोषनगर परिसरात आणि त्यानंतर या 2 दिवसांमध्ये या बातमीची चांगलीच प्रसार माध्यमांमध्ये चर्चा बघायला मिळाली। दंगेखोरांची घरं अनधिकृत असल्याची माहिती मिळाल्यावर मग महापालिकेच्या वतीने दिंडोशी संतोषनगर परिसरातल्या अनधिकृत घरांवर तोडक कारवाई झाली। या कारवाई दरम्यान काही जण आक्रमक झाले। त्यांनी आरोपींच्या चिकन आणि मटणच्या दुकानाची तोडफोड केली। आरोपींच्या घरामध्ये ड्रग्ज सापडल्याची देखील माहिती आहे। या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि संतोषनगर परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं। कालचे जे प्रकरण आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आपण दिंडोशीला गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये 10 आरोपी जे आहेत आपण ते ताब्यात घेतलेले आहेत आणि जो पुढचा जो तपास आहे तो तपास आपल्याकडनं सुरू आहे। त्याचप्रमाणे बाकी जी कारवाई आहे ती आज आपण उर्वरित कारवाई देखील आपण पूर्ण करीत आहोत। जे आरोपी अटक आहे एकाच पक्षाचे आहेत की दोन्ही पक्षाचे नाव काय? आरोपी अटक आहेत जी गुन्हा दाखल आहे त्याप्रमाणे त्याच्यातले जे आरोपी आहेत त्या सर्व आपण 10 आरोपी अटक केलेले आहेत आणि जो तपास आहे तो तपास आपला सुरू आहे। आणि या प्रकरणामध्ये ड्रग्ज अँगल आता समोर आलाय कारण या परिसरामध्ये जी मंडळी ज्यांना इकडे कारवाई झालेली आहे त्यांच्या घरामध्ये ड्रग्ज सापडल्याने एकच खळबळ उडालेली आणि त्या दृष्टीनेही आता पोलिसांनी या संदर्भातला तपास जो आहे तो सुरू केलेला आहे। ज्या लोकांनी या शोभायात्रेवर हल्ला केला ते घरात ड्रग्ज विकत होते असा संशय हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केला। त्यानंतर पोलिसांनी या घराची झडती घेतल्यावर अर्धा किलो ड्रग्ज आढळल्याने खळबळ उडाली। या ड्रग्ज विकणाऱ्यांवर आता कठोर कारवाईची मागणी करण्यात येते। ड्रग्सचे जे आहे ते तुम्ही इथे पाहू शकतात। आम्ही पोलिसाच्या ताब्यात दिलेला आहे तो ड्रग्ज आणि पोलिसाने तिकडे सुद्धा पंचनामा सुद्धा केलेला आहे आणि हा आजचा विषय नाही, हा नेहमी हाच त्याचा धंदा आहे आणि ड्रग्समध्ये पैसे कमवून इकडे हिंदू समाजाला ते प्रताडित करतो, मारहाण करतो, दादागिरी करतोय। तर दिंडोशीमधला हाच मुद्दा जो आहे तो आमदार सुनील प्रभू यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता तेव्हा ते काय म्हणाले होते ते बघूया। ड्रग्सचं प्रमाण जे आहे ते विकणाऱ्यांचं आणि पिणाऱ्यांचं या शहरामध्ये जागोजागी वाढतंय। आज गल्लीबोळामध्ये त्या पद्धतीचे ड्रग्स विकले जातात, पिले जातात, एक पिढी बर्बाद होते। परवा मी एक आपल्याला फोटो दाखवला की एका सोसायटीच्या आतमध्ये गेटमध्ये ड्रग्स पिऊन तिथे लोक तिकडे आलेल्या सोसायटीतल्या वॉचमॅनला मारामारी करतात रात्री 3-4 वाजता। हा प्रकार दिंडोशी विधानसभेतला आहे। अध्यक्ष महोदय, मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो तिकडे दिंडोशी आणि कुरार 2 पोलीस स्टेशन आहेत। गल्लोगल्लीमध्ये अशा पद्धतीने रात्री अपरात्री ड्रग्स विकले जातात। ड्रग्स विकणारे कोण आहेत याची माहिती इत्तमभूत पोलिसांकडे आहे, पिणारे कोण आहे याची माहिती पोलिसांकडे आहे। मी म्हणतो की कडक उपाययोजना म्हणून या दृष्टीने काहीतरी कारवाई करायला पाहिजे। तेव्हा आमदार सुनील प्रभू यांनी हे काही दिवसांपूर्वी किंवा अधिवेशनामध्ये म्हटलेलं असतानाच आता किरीट सोमय्या यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि एकूणातच या संदर्भात त्यामुळे कारवाईची पावलं कशी टाकण्यात येतात पाहणं महत्त्वाचं आहे कारण किरीट सोमय्या यांनी दिलेली ही भेट आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं कशा प्रकारे पोलीस तपास जो आहे तो होतो आपल्याला बघायला मिळेल। मात्र आधी सुनील प्रभू आणि त्यानंतर किरीट सोमय्याने परिसराला भेट दिली। काल दिंडोशी संतोषनगर येथील एक स्थानिक मंदिरचा उत्सवात तिथले जे ड्रग माफिया मुस्लिम बांगलादेशी गुंडे यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यात अर्धा डझनहून अधिक लोक जखमी झाले। 12 वर्षाच्या मुलाला सोडलं नाही। आज त्याच्या निषेधार्थ तिथे हनुमान चालीसाचा जाहीर पठण होणार आहे। मी स्वतः सहभागी होणार आहे। बांगलादेशी माफियांच्या गुंडागिरीची आता हद होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।